नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, पंडित दीनदयाल स्वयं महा ऑनलाईनचे जे ॲप्लिकेशन आपण करतो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जी एक स्कीम आहे, तर त्याच्यात DBT वाढसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट नेमकी काय आहे, तर त्याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो विषय दिलेला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या DBT रकमेत वाढ करण्याबाबत। तर मित्रांनो, 2024 मध्ये जी DBT आहे तर ती वाढ करण्याबाबत त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला होता। तर त्याच्यासाठीच या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे, तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर जिल्ह्यानुसार किंवा जो विभाग असतो तर त्याच्यानुसार आपल्याला जी DBT भेटते, तर त्याचा जो फॉर्मॅट आहे तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर काही मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्याला जी DBT आहे तर ती जास्त मिळते। त्यानंतर महसूल विभाग असतात, तर तिथे जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या फॉर्मॅटची जी DBT आहे तर ती त्या ठिकाणी दिली जाते। आणि जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर जर आपण ॲडमिशन घेतले असेल तर त्यानुसार आपल्याला जी DBT आहे तर ती त्या ठिकाणी पाठवली जात असते। त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला जे पहिला हप्ता किंवा दुसरा तिसरा अशा प्रकारचे जे हप्ते येतात, तर त्याच्यात जे हप्ते असतात ते आपल्याला त्या ठिकाणी फिक्स असतात। 6,000 पहिला हप्ता किंवा 12,000 दुसरा हप्ता, अशा प्रकारचे जे त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट असतात तर ते विद्यार्थ्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवले जात असतात। तर त्यासाठीच या ठिकाणी DBT वाढमध्ये या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे। तर ती DBT आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाढ करण्यात आलेली आहे। आणि ती आहे तर ती किती येणार आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपण आधी आपल्याला या ठिकाणी आधीची जी DBT होती तर ती आपण पाहू शकतो। जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपले ॲडमिशन असेल तर पहिला हप्ता आपल्याला 6,000, 12,000 आणि 25,000 अशा प्रकारे जे इन्स्टॉलमेंट होते तर ते आपल्याला त्या ठिकाणी येत होते। टोटल आपल्याला 40, 45 किंवा 50,000 पर्यंत आपल्याला जी DBT होती तर ती येत होती स्वयं महा ऑनलाईनवर आपण ॲप्लिकेशन केल्यावर। म्हणजेच आपण जो हॉस्टेलवरती किंवा आपला हॉस्टेलवरती नंबर सिलेक्ट झाला नसेल तर त्यानंतर आपल्याला जी DBT होते तर ती DBT आपल्याला स्वयंच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिसीव्ह होत असते। पण तालुक्याच्या ठिकाणी असेल तर आपल्याला 47,500 पर्यंत आपल्याला जी DBT आहे तर ती मिळू शकते। आणि त्यानंतर आपण जर जिल्ह्याच्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेले असेल तर आपल्याला 50,000 प्लस त्या ठिकाणी DBT आहे तर ती मिळणार आहे। तर अशा प्रकारे जी अपडेट आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे DBT वाढ संदर्भात। तर नक्कीच आता आपल्याला जी DBT आहे तर ती वाढवून मिळणार आहे। आणि त्यासाठी ही जी डिटेल आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी PDF अपलोड करून देणार आहे मी। जाऊन ही जी पूर्ण PDF आहे तर ती आपण चेकआउट करू शकतात आणि आपल्याला किती DBT मिळणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी चेकआउट करू शकणार आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।